नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपल्याला गरिबी काय येते त्याचं कारण आहे. कारण आपण मनामध्ये मोठा विचार काहीतरी करण्याचा, पैशाची बचत करणं, पैशाचं टार्गेट पाहिजे. जसं आपण रेल्वे स्टेशनला गेलो आणि आपल्याला रेल्वेचं तिकीट बुक करायचं असेल तर आपल्याला गावाचं नाव सांगावं लागेल तरच आपल्याला तिकीट मिळेल. नसता प्रवास करायचे तिकीट द्या म्हणलं तर अजिबात मिळणार नाही. मित्रांनो, तसंच आहे, टार्गेट पाहिजे. आता काय होतं, बरेच लोक काय करतात, गरिबी वाढवण्यासाठी काम करतात आणि गरिबी वाढवली जाते, सांभाळली जाते. गरिबी नशिबाने येत नाही मित्रांनो, आणली जाते आणि तसे कामं केले जातात आणि परत नंतर म्हणतात गरिबी कशी आली. आपण सगळे प्रयत्न गरिबीसाठी करतो आहे, श्रीमंती येण्यासाठी करत नाही. आता आपलं उत्पन्न असतं त्याच्यात आपण काय करतो, खर्च जास्त करतो. श्रीमंती कधीच येणार नाही ना, श्रीमंत माणूस होणारच नाही. कारण काय होतं, आपला जी सगळं विचार आणि कर्म हे सगळं चुकीचं असतं. जसं शाळा कॉलेजची एक्झाम देतो आपण, त्याच्यात चुकीचे जर उत्तरं दिली तर काय होईल, मार्क मिळतील का? कदापि नाही मिळणार. तसंच आहे जीवनाच्या परीक्षेत 99% लोक फेल होतात, अपयशी होतात. त्याचं कारण आहे कारण आपल्या ॲक्टिव्हिटीज, आपलं जी वर्तन आहे, आपलं जी रोज आपण जे करतो काम, ते चुकीचं असतं. आता मोजमजा करणे, पगारापेक्षा जास्त खर्च करणे, काटकसर न करणे, बचत न करणे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बचत, सेव्हिंगच करायची नाही. तर काय होईल, दिवस निघून जातील, पैसे राहणार नाहीत, पैसे कमवायचे वय पण संपून जाईल. गरिबी आपल्या हातानं तयार होते मित्रांनो. बरेच लोक म्हणतात नशिबाचा खेळ आहे. नशीब कधी, नशिबाचा जन्मच कुठून होतो, कर्मात नव्हतो. तुमची कार्यच आपण जर चुकीचं करत असेल. आता LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. LICतच पैसे का ठेवायचे त्याचं कारण सांगतो. LIC म्हणजे सक्तीची बचत होते आणि आपल्याला सक्ती नको आहे. काळ बदलतो आहे मित्रांनो. आम्ही गेली 25 वर्ष झाली मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. पूर्वी लोक सहज ऐकायचे, आता ऐकत नाहीत, उलटा प्रश्न विचारतात. करायचं तर दूरच राहिलं. तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार असेल तर कार्य कधीही पॉझिटिव्ह होणार नाही आणि फायदा कधीच होणार नाही. मनामध्ये विचार आणि कर्म आणि सातत्यानं करणं. जसं बचत सतत केली तर काय होईल, पैसे वाढत जातील, खर्चावर नियंत्रण येईल. परंतु पैसे कर्ज काढून, क्रेडिट काढणं पैसे खर्च केले जातात, कर्ज काढून खर्च केले जातात. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला जातो आणि जसं उत्पन्न वाढेल त्याच्यापेक्षा जास्त खर्च असतो. कधीच सुधारणा होणार नाही मित्रांनो. गरिबी आपण तयार करतो आणि दोष मात्र दुसऱ्याला देतो. मित्रांनो, असं भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. मग एवढे चांगले प्रॉडक्ट येऊन असं का होतं, त्याचं कारण आहे की आपण चांगल्या विचारांनी चालत नाही, बचत करत नाही. अधिक माहितीसाठी मला फोन करा. ओके, थँक्यू.